आज आपण घरच्या घरी मशरूम मसाला बनवला आहे। पहा किती छान बनलेला आहे। काही पदार्थ आपल्याला वाटतं बनवायला खूपच अवघड आहेत, पण तसं काही नाही। पण खरं सांगू का, ही मशरूम रेसिपी बनवायला खूप सोपी आहे। अगदी कमी वेळेत झटपट बनते ना। आपण यामध्ये काजू वापरलेत, ना क्रीम ना मक्खन, घरामध्येच असलेल्या मसाल्यांचा वापर करून आपण भाजी तयार केलेली आहे। आणि खरं सांगू का, चवीलाही खूप अप्रतिम लागते। तर रेसिपी खूप साधी सोपी आहे। व्हिडिओ पूर्ण पहा। आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण रेसिपी पाहूया। नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वयंपाकघरात। आज आपण पाहणार आहोत मटर मशरूमची भाजी। तर हे मशरूम मी डीमार्टमधून आणलेले आहेत आणि खूप छान भेटतात। चला तर याची आपण आता भाजी बनवूया। हे पहा, असे भेटतात खूप छान। मी 2 पॅकेट आणलेले आहे। करून मग पाण्यात उकळवून घ्यायचं आहे याला। छोटे असले तर असे 2च भाग करा। हे शिजल्यानंतर बारीक होते त्यामुळे। आणि जर तुम्हाला छोटे छोटे पाहिजे असतील तर असे करू शकता, पण शिजल्यानंतर त्याचे बारीक होतात। हे काळं काळं लागलेलं आहे ना, आपण कट करून आता उकळवून घ्यायचे, म्हणजे सर्व निघून जाते घाण याचे। हे पहा, असे करायचे आहेत कट। छोटे असतील तर असे करा, मोठे असतील तर असे करून घ्यायचे आहेत। हे मी कट करून घेतलेलं आहे। चला याला उकळवून घेऊया। गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी गरम झालेलं आहे। याला आता उकळवून घ्यायचं। एक उकळी येऊन द्यायची, म्हणजे याची सर्व घाण जी आहे ना ते निघून जाते। कोण कोण काय करतात, याला पीठ लावून चोळून दाखवतात। ते सर्व नाही करत बसायचं। गरम पाण्यात उकळवून घ्यायचे। असं गरम पाण्यात जरी फक्त घालून ठेवलं ना तरी एवढी घाण निघत नाही याची। त्यामुळे एक उकळी येऊन द्यायची आणि मग गॅस बंद करायचा आहे। उकळी यायला लागलेली आहे। हे पहा, आता गॅस आपण बंद करूया आणि काढून घ्यायचं आहे। याला काढून स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। हे पहा, किती घाण पाणी निघलेलं आहे। त्यामुळे पीठ वगैरे काही लावतच बसायचं नाही। असं उकळी आणली ना स्वच्छ होतात। असे काढून घ्यायचे। हे पहा, किती घाण पाणी निघलेलं आहे। आता स्वच्छ पाण्याने मशरूम मी धुवून घेणार आहे। गरम पाण्यात ती फक्त ठेवायची नाही। एक उकळी आणली ना, जसं उकळेल तसं याची घाण पूर्ण निघून जाते। चला तर आता काढून स्वच्छ पाण्याने, थंड स्वच्छ पाण्याने धुवून घेते। 2-3 वेळा धुवून घ्यायचं। स्वच्छ मी 2-3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे। हे पहा, खूप क्लीन झालेलं आहे। अशीच टिप्स वापरून पहा, खूप छान स्वच्छ होतात। आता इथं आपण मशरूमसाठी मसाला तयार करून घेणार आहोत। थोडंसंच मी तेल घातलेलं आहे। याच्यात कांदा, 2 या 3 कांदे, म्हणजे मी मोठे 2 कांदे घेतलेले आहेत पातळ काप करून, ते आपण आता भाजून घेऊया। कांदा थोडा भाजलेला आहे। इथं मी खोबरं आणि लसूण घेतलेलं आहे। 1 गड्डे लसूण घेतलेला आहे। हेही भाजून घ्यायचे चांगले। खोबऱ्याच्या जागी तुम्ही काजूही घालू शकता। हे पण आता थोडा वेळ तेलात फ्राय करून घेऊया। आता टमाटर घालूया। टमाटर मी इथे 2 घेतलेले आहेत। मोठे पिकलेले टमाटर घेतलेले आहेत 2। हे पण आता चांगले भाजून घ्यायचे आहेत। थोडेसे नमक घालायचे, म्हणजे टमाटर जे आहेत ते आपले चांगले गलतात याच्यात। भाजलेलं आहे। हे आता आपण काढून घेऊया। थंड होते तोपर्यंत आपण मशरूम तळून घेणार आहोत। इथे मी तेल चढवलेलं आहे। तीच कढई घेतलेली आहे धुवून मी। हे आता तळून घेऊया। मी सर्व आता तळून घेते। पहा, हे पाणी चांगलं नितळवून घ्यायचं। वाटल्यास तुम्ही धुतल्यानंतर चाळणी ती काढू शकता। आपल्याला तळायचं आहे त्यामुळे पाणी जास्त ठेवू नका याच्यात। हे पहा, असं तळून घ्यायचं आहे। जास्त याला लाल बिल करायचं नाही, असेच काढायचे। आता हे पहा, असं झालं पाहिजे। जास्त लाल केलं की रबरगत होईल, मग जास्त लाली होऊन देऊ नका। हा मसाला मी मिक्सरवर बारीक करून घेतलेला आहे। चला तर आपण आता भाजी बनवून घेऊया। तेल तापलेलं आहे। मसाला घालून भाजून घेऊया।
मसाला आपण भाजूनच घेतलेला आहे, पण तेलात आता चांगला भाजून घ्यायचा आहे. आता हे मसाला चांगला भाजलेला आहे. आपण लाल तिखट मी घरचा मसाला घेतलेला आहे आणि काश्मीरी लाल मिर्च पावडरही घेतलेली आहे. यालाही चांगलं मिक्स करून घ्यायचे. धनेपूड घेतलेले आहे 1.5 चमचा, 1 चमचा जिरे पावडर आहे आणि हळद घालायची आहे. हळद पाव चमचा घेतलेली आहे. सर्व चांगलं तेलात भाजून घ्यायचे आहे. तर याच्यात पाणी घालायचे. मिक्सरमध्येच मी पाणी घेतलेलं आहे, मिक्सरच्या भांड्यातच. आता चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे. मसाला चांगला भाजून घ्यायचा म्हणजे भाजी चांगली लागते. आता चांगलं तेल सुटेपर्यंत गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि मसाला भाजून घ्यायचा आहे. हे पहा मसाले छान भाजलेले आहेत. तर गरम मसाला घातला आहे मी 1 चमचा. तुम्ही याच्यात मटण मसाला बी घालू शकता. मटण मसाला, गरम मसाला दोन्ही घालू शकता किंवा मी फक्त गरम मसाला घातलेला आहे. मटण मसाला घातला तरी खूप छान बनते. वाटाणे घेतलेत 1 वाटी. हे याच्यात छान भाजून घ्यायचे आहेत. याच्यात मी 2-3 मिनिट आता हे मटर चांगलं भाजून घेतलेले आहेत. तळून घेतलेलं मशरूम घालायचं आहे याच्यात. हे पण चांगलं मसाल्यात मिक्स करून घ्यायचे. हे पहा असे. आता याच्यात पाणी घालायचे. पाणी तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी असेल तेवढी करू शकता. पातळ घट्ट तुम्हाला जेवढं हवे असेल तेवढं तुम्ही पाणी घालू शकता. जास्त पातळ एकदम करायचे नाही, जास्त घट्टही ठेवू नका. नमक टाकायचं स्वादानुसार. आणि याला आता वाटाणे शिजस्तोवर शिजवून घ्यायचं आहे. वाटाणे शिजले पाहिजेत आपले. उकळल्यानंतर गॅसची फ्लेम कमी ठेवून शिजवून घ्यायचं आहे. वाटाणे शिजलेत का ते पाहूया. हे पहा शिजलेलं आहे छान. ग्रेव्ही खूप छान बनलेली आहे. तरी खूप छान आलेली आहे. हे पहा. कोथिंबीर घालायची आहे. कसुरी मेथी घालू शकता याच्यात. खूप छान बनलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया. तर हे पहा भाजी आपली तयार झालेली आहे. खूप छान बनवून तयार होते. नक्की एकदा रेसिपी ट्राय करा. याला तुम्ही चपातीसोबत, नानसोबत किंवा लच्छा पराठासोबत, भातासोबतही खाऊ शकता. नक्की एकदा बनवून पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईपचं बटनही दाबा. तर चला पुन्हा भेटू नवनवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.